बातमी आव्हाडांसंदर्भात राम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो, कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विधानानंतर केलंय। ते राम तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात आणायचंय असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आणि भाजपवर खोचक टीका केली आहे। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही, पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो। असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना, शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवेंनी शोधावे। आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही। खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय। तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, शबरीचं बोरं खाणारा राम आहे, जातीपाती न म्हणणारा राम आहे। रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे, आणि तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे। आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील। मी कुठलाही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे, आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।